तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातून शालेय विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या जळगाव जामोद आगाराच्या बसचा 27 डिसेंबर रोजी जळगाव आसलगाव रोडवरील सुपो जिनिंग जवळ ही बस समोरील आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडकल्याने मोठा अपघात झाला होता। या अपघातामध्ये 13 शालेय विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या। त्यामध्ये 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत। जळगाव जामोद ते कुरणगाड बुद्रुक जाणाऱ्या मानव विकास बस अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे। ही मदत न मिळाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे। या भीषण अपघातात 13 विद्यार्थी जखमी झाले होते। यापैकी गौरी गणेश भोपळे इयत्ता 10वी हिच्या मानेचे हाड फ्रॅक्चर झाले असून डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत। प्रणाली गव्हाडे हिचा हात फ्रॅक्चर झाला आहे। साक्षी मनोज अवकाळे हिचे दात फ्रॅक्चर झाले आहेत। सध्या या विद्यार्थिनीवर शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुढील उपचाराचा खर्च लक्षात घेता प्रशासनाने ठोस मदत जाहीर करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले असून यावेळी सुनील बोदडे, विजय सातव, ज्ञानेश्वर कोकाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। परंतु आज जे मृत्यूशी झुंज देत आहे ही जी मुलगी आहे अक्षरशः तिची परिस्थिती फार हालाकीची आहे, बरोबर, आणि या परिस्थितीमध्ये तिच्यासाठी उपचारासाठी तिच्याकडे व्यवस्था नाही। आता आपण कधी येणार, सर्व बिलं जोडल्यानंतर या दरम्यान तिचं जर बरं वाईट झालं, तिच्या जीवाचं जर बरं वाईट झालं समजा, तसं होऊ नये, पण समजा जीवाचं बरं वाईट झाल्यास याला जबाबदार कोण? आपण भलाई किती आज जे काही आपल्या माध्यमातून लाखांना पैसे देतात त्याचा अर्थ लागणार की त्याचा काही उपयोग होणार नाही। हे तुमच्या गोष्टी मान्य आहेत। उपचारा दरम्यान तिला जर आपल्याकडून आर्थिक सहकार्य झालं आता तर त्याचा फायदा होईल। महामंडळाचा विषय कसा आहे, महामंडळाने जे विषय हे केले मी तुम्हाला जे क्लिअर सांगितलं ते ते आमच्या अधिरक्तेत जे आहे ते आम्ही करू। आम्ही त्यावेळेस तुम्हाला ते आले होते, एक भोपळे म्हणून होते, त्यांचाही विषय ना अजून एक कोणतरी अवकाळे म्हणून ते अजून एक आले होते माझ्याकडे, एक फ्रॅक्चर आहे, आता कोणतरी आलं होतं मला, मी त्यांना लगेच पी फॉर्म दिला। माझं म्हणणं काय की पी फॉर्म मध्ये काय असते की बा तुमचं त्याच्यात पूर्ण त्याच्यात दिलेलं आहे, बरं त्याच्यात पूर्ण ते उल्लेख केलेला आहे, त्याच्यात संभाव्य उपचार नसतात नाही त्याच्यात